नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये आज आता आपण अतिमानस म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप नेमकं काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला आठवत असेल तर आपण मागच्या भागामध्ये निम्न गोलार्ध म्हणजे ज्याला अपरार्ध असं म्हणतात त्याचा आणि परार्धाचा म्हणजे उच्च गोलार्ध यांचा विचार केलेला होता. आणि त्यामध्ये विचार करताना आपण अधिमानस आणि अतिमानस यांचाही विचार केलेला होता. आज आता आपल्याला अतिमानसाचा जास्त करून विचार करायचा आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं का बघा की हा गोलार्ध सगळा जो आहे निम्न गोलार्ध तो एक प्रकारे आपल्या विचारातून आता आपण पूर्ण केलेला आहे. आणि आता आपण एका दुसऱ्या गोलार्धामध्ये म्हणजे परार्धामध्ये प्रवेश करणार आहोत. अतिमानस ही जी गोष्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही तत्वज्ञानामध्ये किंबहुना योगशास्त्रामध्ये प्रथमतः श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी मांडलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. तेव्हा हे अतिमानस म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजावून घ्यायचंय. अर्थात ते समजावून घेण्यापूर्वी श्री अरविंदांनी या संबंधी एक धोक्याचा कंदील आपल्याला दाखवलेला आहे. तो काय हे आपण विचारात घेऊया. ते म्हणतात, Super mind cannot be described in terms that the mind will understand, because the terms will be mental and mind will understand them in a mental way and mental sense and miss their true import. म्हणजेच अतिमानस हे मनाच्या दृष्टीने इतकं पलीकडचं आहे की मनाच्या परिभाषेमध्ये, मनाला समजेल अशा भाषेमध्ये अतिमानस त्याचं स्वरूप आणि कार्य मांडणं हे अतिशय अवघड आहे. किंबहुना श्री अरविंदांनी तो प्रयत्न केलेला आहे, परंतु ते आपल्याला सांगतायत की हे मांडणं खरं तर अव्याख्येय आहे, अवर्णनीय आहे. पण तरीही त्यांनी हा आटोकाट प्रयत्न केलाय आणि आपल्याला ते सांगताना सांगतायत की मन ज्या पद्धतीने ज्ञान ग्रहण करतं त्या पद्धतीने अतिमानसाचं आकलन करून घेणं हे अत्यंत कठीण आहे, किंबहुना अशक्यप्राय आहे. कारण या दोन्हीच्या मूलद्रव्यामध्येच फरक आहे असं ते म्हणतात. तर त्यामुळे हे अतिशय बिकट कार्य आहे, परंतु आपण ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे समजावून घेण्याचा प्रयत्न ह्यासाठी आपल्याला करायचा आहे की आपण मनुष्य म्हणून या जीवनात आल्यानंतर आपण नेमकं काय करणं अपेक्षित आहे असं जेव्हा श्री अरविंद मदर आपल्याला सांगतात तेव्हा ते म्हणतात की हे जे सुपर माइंड आहे ते आपल्याला या पृथ्वी तलामध्ये सुस्थापित करायचं आहे. मानव म्हणून आपलं हे एक प्रकारे कर्तव्य आहे असं ते म्हणतात. तर तेव्हा अतिमानस म्हणजे काय हे कळलं तर पाहिजे, म्हणून आपण हा सगळा प्रयत्न करणार आहोत हे लक्षात घेऊया. मदरनी असं सांगितलंय की श्री अरविंदांनी सिक्रेट ऑफ वेद याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचं विधान केलंय, पण सहसा लोकांचं तिकडे लक्ष जात नाही. कोणतं बरं आहे ते विधान? बघा काय म्हटलंय श्री अरविंदांनी. द सुप्रामेंटल वर्ल्ड हॅज टू बी फॉर्म्ड अँड क्रिएटेड इन अस बाय द डिव्हाइन विल ॲज द रिझल्ट ऑफ अ कॉन्स्टंट एक्सपान्शन अँड सेल्फ परफेक्टिंग. या विधानाचे 3 भागांमध्ये आपण विचार करूया, म्हणजे आपल्याला हे विधान चांगल्या रीतीने समजेल. बघा, मन जे विचार करतं ते असं विश्लेषणाने विचार करतं. त्याला समग्र ज्ञान असं एका कवेत घेता येत नाही.
ही मनाची मर्यादा आहे आणि त्यामुळे सुपर माइंड आपल्याला मनाच्या तोकड्या बुद्धीनी समजून घेता येत नाही असं श्री अरविंद म्हणतात. ते काय म्हणतात बघा, द सुप्रामेंटल वर्ल्ड हॅज टू बी फॉर्म्ड अँड क्रिएटेड इन अस. आपल्यामध्ये सुप्रामेंटल वर्ल्ड म्हणजे अतिमानसिक जग निर्माण व्हायचं आहे. त्याची घडण आपल्यामध्ये व्हायची आहे. कोणाकडून? बाय द डिव्हाइन विल. ईश्वरी शक्तीकडून, ईश्वरी इच्छाशक्तीकडून आपल्यामध्ये ती घडण व्हायची आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर ॲज द रिझल्ट ऑफ अ कॉन्स्टंट एक्सपान्शन अँड सेल्फ परफेक्टिंग. इथे समजून घेऊया की हे कोण घडवून आणणार आहे? तर डिव्हाइन विल. डिव्हाइन विल अगदी ह्या पृथ्वी तलावर यच्चयावत सगळे जीव मात्र जे कोणी म्हणून आहे त्या सगळ्यांमध्ये ते सुप्रामेंटल वर्ल्ड तयार करण्याचं काम ईश्वर करणार आहे का? तर तसं ते होणार नाही. सुरुवातीला तरी काही निवडक लोकांमध्ये हे कार्य ईश्वर किंवा आपण ज्याला परमेश्वर म्हणूया त्या परमेश्वराकडून हे कार्य व्हायचं आहे. मग निवडक लोकांकडून असं म्हणत असताना ईश्वर कोणाची निवड करणार आहे? तर ज्या व्यक्ती स्वतःमध्ये हे 2 प्रकारचे प्रयत्न करतील. कोणते 2 प्रकार? कॉन्स्टंट एक्सपान्शन आणि सेल्फ परफेक्टिंग. समजून घेऊया थोडं. कॉन्स्टंट एक्सपान्शन बघा, आपण मागच्या एका भागामध्ये अहंकाराचं स्वरूप आणि कार्य समजावून घेतलेलं होतं. तेव्हा आपण हा विचार केलेला होता की ईश्वराचं तुम्हाला साधन व्हायचं असेल तर तुमची पूर्ण घडण झालेली असली पाहिजे. ती घडण आपल्याला माहिती आहे की आपण हे सगळं समजावून घेतलंय की ती अहंकाराच्या माध्यमातनं आपल्यामध्ये ते सगळं कार्य घडत असतं. आणि ते होत असताना म्हणजे आपण परिपूर्णत्वाकडे जात असताना आपली एक सुयोग्य अशी व्यक्तिविशिष्ट घडण होत असताना आपल्यामध्ये साहजिकच एक सीमितता येते. मर्यादाबद्ध आपण होतो तेव्हाच आपल्याला व्यक्तिविशिष्टता प्राप्त झालेली असते. ठीक आहे. आणि त्यामुळेच म्हणजे ती जशी सीमितता मर्यादाबद्धता येते तशीच त्याला जोडूनच एक दुसरी गोष्ट येते, ती म्हणजे एक प्रकारचा संकुचितपणा आपल्यामध्ये येतो. आता इथे श्री अरविंद सांगतायत की ती घडण तुमची एकदा पूर्ण झालेली असेल की पुढचा जो प्रवास तुम्हाला करायचा आहे तो काय करायचा आहे? तर कॉन्स्टंट एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे विस्तार करत न्यायचा आहे. कशाचा विस्तार करायचा आहे? सातत्याने हा जो विस्तार करायचा आहे तो कशाचा? तर तो विस्तार करायचा आहे आपल्या चेतनेचा. म्हणजे अहंबद्ध झालेले जे आपण आहोत ते कसा विचार करतो? मी आणि माझं. ठीक आहे. आता एकदा पूर्णत्वाने तुमची वाढ झाल्यानंतर मग तुम्हाला पुढे प्रवास करायचा आहे, पुढे प्रगती करायची आहे. ती स्वतःची चेतना विस्तारवत न्यायची आहे. म्हणजे आता मी फक्त मी माझा नाही, अजून विस्तार केल्यानंतर समाज असेल, देश असेल, जग असेल, त्याच्याही पलीकडे विश्व असेल, ह्या सगळ्या स्तरांवरती तुम्ही स्वतःला विस्तारत न्यायचं आहे. स्वतःची चेतना विस्तारत न्यायची आहे. त्याचं आकलन विस्तारत न्यायचं आहे. आणि मग तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला एक प्रकारे ईश्वरी कार्य कसं चालतं याची कल्पना येईल. तोपर्यंत येणार नाही. म्हणून हे कॉन्स्टंट एक्सपान्शन स्वतःला विश्वव्यापक करत न्यायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूनी सेल्फ परफेक्टिंग म्हणजे आत्ता आपण मन प्राण शरीर याच्यामध्ये बंदिस्त आहोत. ते स्वतःला आपण हा सगळा भाग पाहिलाय. अपूर्णता आपल्यामध्ये ज्या आहेत त्या अपूर्णता
आपल्यामधनं कमी करत करत न्यायच्या आहेत. पूर्णत्वाच्या दिशेने आपली वाटचाल करायची आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण मनाकडून उच्च मनाकडे, तिथून प्रकाशित मनाकडे, तिथून अंतस्फूर्त मनाकडे, तिथून अधिमानसाकडे अशी वाटचाल करत जाणं म्हणजे सेल्फ परफेक्टिंग आहे. ही पूर्णत्वाच्या दिशेने चाललेली वाटचाल. म्हणजे आता लक्षात आलं का बघा, एकीकडून आपल्या चेतनेचा क्षितिज समांतर विस्तार करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनी आपण वर 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 जात जायचं आहे. अशा दोन्ही बाजूनी जी व्यक्ती प्रयत्नशील राहील अशा व्यक्तीची मग ईश्वराकडून साधन म्हणून निवड केली जाईल. एक प्रकारे त्या व्यक्तीमधून पुढे अतिमानसिक जीव म्हणून जो उदयाला यायचा आहे त्याच्या घडणीची सुरुवात एक प्रकारे या अशा व्यक्तीमधनं ईश्वर करेल असं श्री अरविंद म्हणतात. आता पुन्हा एकदा ते वाक्य बघूया. The supramental world has to be formed and created in us by the divine will as the result of constant expansion and self-perfecting. हे आता आपल्याला लक्षात आलं. म्हणजेच इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती अशी की जसं आपण म्हटलं की विश्वामध्ये ही सगळी अशी रचना आहे, त्याच पद्धतीने व्यक्तीमध्ये सुद्धा ही सगळी तशीच श्रेणीबद्ध रचना आहे आणि या सगळ्या विश्वव्यापक रचनेचा एक भाग म्हणून आपल्याला आपल्यामध्ये हे अतिमानसिक जे जगत आहे ते निर्माण करायचं आहे. आपल्याला म्हणजे आपण प्रयत्न करायचे, करणार प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती आहे. हे आता एव्हाना आपल्या लक्षात आलं. आता प्रश्न येतोय, अतिमानस म्हणजे नेमकं काय? तर ह्यासाठी आपण श्री अरविंदांचा जो सिंथेसिस ऑफ योग हा ग्रंथराज आहे त्याचं जे मराठी भाषण सेनापती बापट यांनी केलेलं योग समन्वय या नावाने, त्यातला एक उतारा वाचतो आहोत आणि मग त्याचा अर्थ आपण समजावून घेऊया. अनंत ब्रह्माच्या नियमानुसार जी बुद्धी, जी बोध देवता, ज्याला त्यांनी लोगोस म्हणजे LOGOS बोध देवता असा त्याला शब्दप्रयोग केलाय. अनंत ब्रह्माच्या नियमानुसार जी बुद्धी, जी बोध देवता आपला स्वतःचा आविष्कार व्यवस्थेने घडवून आणते, ती मानसिक बुद्धीहून अनंत पटीने मोठी आहे. तिचे ज्ञान विस्तृत आहे, तिची आत्मशक्ती जबरदस्त आहे. थोडं समजावून घेऊया. आपण जेव्हा कुठलंही काम करत असतो, अगदी ऑफिस वर्क असेल किंवा काहीतरी नवीन निर्माण करत असतो, तेव्हा आपण कशाचा वापर करतो? तर तेव्हा आपण आपल्या बुद्धीचा उपयोग करतो. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने आता विश्वाचा विचार करूया की हे विश्व कोणी निर्माण केलंय, कशाच्या आधारावर हे विश्व निर्माण केलंय असा आपण जेव्हा विचार करायला लागतो. समजा अगदी एक उदाहरण म्हणून घेऊया. सूर्यफूल, त्यातल्या परागकणांची रचना आपण कधी पाहिली आहे का? पाहिली असेल तर आपण त्याचं जे डिझाईन असतं ते डिझाईन बघून अतिशय मंत्रमुग्ध होतो, आश्चर्यचकित होतो की एवढ्या बारकाव्याने ते डिझाईन कोणी तयार केलेलं असेल. ते परागकण, त्याची रचना, त्यातनं तयार होणारा तो आकार, हे सगळं आपण जर कागदावर रेखाटायचं ठरवलं तर त्याच्यासाठी आपल्याला किती कॉन्सन्ट्रेटेड प्रयत्न करायला लागतील, एकाग्र होऊन प्रयत्न करायला लागतील, किती वेळ खर्च करावा लागेल आणि मग तेव्हा कुठेतरी ते चित्र तयार होईल. आणि हे सगळं हे कष्ट एकीकडे लक्षात घेऊया आणि दुसरीकडे या सूर्यफुलांची शेतीच्या शेती अशी पसरलेली आपल्याला दिसते. हे सगळं कोण करतं? आणि तेही अतिशय
काय ज्याला म्हणूया आपण, अलिप्तपणाने निर्लिप्तपणाने हे सगळं कार्य चाललेलं दिसतं. त्याचे कष्ट कुठेही आपल्याला जाणवून सुद्धा येत नाहीत. ते का जाणवत नाही? कारण तोच मुळी आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, त्यामुळे त्याचे कष्ट तरी कसे दिसणार, याच्या पाठीमागे कोण कार्यरत आहे हे कसं दिसणार? तर आता लक्षात घ्या की अगदी हीच तुलना करूया आपण. हे जर चित्रकाराने चित्र काढलं आणि त्याचं प्रदर्शन जेव्हा तो भरवतो तेव्हा त्याला त्याचा किती अभिमान असतो त्या चित्रकाराला, की हे मी काढलंय असा तो अभिमान असतो. आणि तेच अशी रानोमाळ ही जी फुलं पसरलेली असतात, गंध वेगळे, रंग वेगळे, त्यांचे आकार वेगळे, ही सगळी जी एवढी विविधता आहे ती विविधता करणारी बुद्धी कुठली? ही जी बुद्धी आहे त्याचं एक क्षणभर जरी आपल्याला कौतुक वाटून गेलेलं असेल तर मग लक्षात घ्या, श्री अरविंद इथे म्हणतायत की या सृष्टीची जी निर्मिती झालेली आहे त्याच्या पाठीमागे असणारी जी बुद्धी आहे ती म्हणजे अतिमानस, सुपर माइंड असं त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, ती आपल्यापेक्षा अनंतपटीने मोठी आहे. अर्थातच आता आपण जी तुलना केली हे एक उदाहरण आपण पाहिलं. समग्र विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीचा जेव्हा आपण अशा रीतीने विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला आपल्या बुद्धीचं तोकडे पण जाणवतं आणि आपल्याला या सृष्टीच्या पाठीमागची ही जी बुद्धी आहे अतिमानस म्हणून त्याची महानता, त्याची थोरवी जाणवायला लागते आणि आपण हळूहळू चेतनेच्या दृष्टीने अधिकाधिक विकसित व्हायला लागतो. कॉन्स्टंट एक्सपान्शन आपलं व्हायला लागतं, चेतना विस्तारित व्हायला लागते. तिचं ज्ञान विस्तृत आहे, तिची आत्मशक्ती जबरदस्त आहे, तिचा अस्तित्वाचा आनंद आणि क्रियाशीलतेचा व क्रियांचा आनंद मानसिक बुद्धीहून थोर आहे. आपल्याला एखादी सुंदर कलाकृती आपण जेव्हा तयार करतो, कोणत्याही प्रकारची असेल, आनंद होतो की नाही त्या निर्मितीचा. मग आता कल्पना करा, म्हणजे परत तुमची चेतना थोडीशी विस्तारित करा की हे विश्व निर्माण केल्यानंतर, इतकं सुंदर हे विश्व निर्माण केल्यानंतर ते निर्माण करणाऱ्या बुद्धीला किती आनंद झाला असेल, किती समाधान वाटलं असेल, ही कल्पना आपण करायची आहे. ही स्वतः अनंत असणारी बुद्धी म्हणजे ज्याला त्यांनी बोधदेवता म्हटलंय, ती स्वतंत्रपणे आत्मनिर्मिती करते. या आत्मनिर्मितीत साधन संभार ती ठरवते, ती कार्य करते, त्यातही साधनांची व्यवस्था ती करते. या बोधदेवतेला दिव्य अतिमानस किंवा विज्ञान हे नाव आम्ही देतो असं श्री अरविंद इथे म्हणतात. ही जी बुद्धी आहे, हे समग्र विश्व चालवणारी बुद्धी, ती बुद्धी अतिमानस ही आहे, त्याला आम्ही विज्ञान हे नाव देतो असं श्री अरविंद म्हणतात. हे नाव वेदोपनिषदामध्ये आलेलं आहे आणि त्याचं दुसरं नाव एक प्रकारे महस हेही आहे. त्यालाच सत्य चेतना म्हणजे ट्रूथ कॉन्शियसनेस असंही म्हटलं जातं. आता थोडं पुढे जाऊया. सुपर माइंड इज द ऑर्गनायझिंग पॉवर ऑफ द डिव्हाइन विच इज बिहाइंड ऑल दिस मॅनिफेस्टेशन. आत्ता आपण पाहिलं की हे विश्व म्हणजे ईश्वराचं आविष्करण आहे आणि त्या आविष्करणा पाठीमागे असलेली ऑर्गनायझिंग पॉवर कोणाची? ईश्वराची. ती ऑर्गनायझिंग पॉवर म्हणजे अतिमानस आहे. सुपर माइंड इज द ऑर्गनायझिंग पॉवर ऑफ द डिव्हाइन विच इज बिहाइंड ऑल दिस मॅनिफेस्टेशन. It is the supermind which supports the whole universal movement, but it is not working directly. It is a consciousness. समजून घेऊया. हे जे समग्र विश्व आहे
ते विश्व म्हणजे परमेश्वराचं आविष्करण आहे. या आविष्करणा पाठीमागे असलेली ऑर्गनायझिंग पॉवर म्हणजे अतिमानस. मगाशी आपण पाहिलं की या समग्र विश्वामागे असलेली काम करणारी जी बुद्धी ती म्हणजे अतिमानस. आता त्याला अजून एक दुसरं गुणवैशिष्ट्य इथे सांगण्यात आलेलं आहे, ते म्हणजे ऑर्गनायझिंग पॉवर आहे ती. परत आपण थोडा स्वतःला व्यापक करून, आपली चेतना व्यापक करून विचार करूया. सुपरमाइंड किंबहुना अधिमानसापासूनच आपल्याला विश्वात्मक विचार करण्याची एक प्रकारे सवय लागली असं आपण म्हणूया. आता इथे बघा, ऑर्गनायझिंग पॉवर समजावून घेताना आपल्या डोळ्यासमोर ग्रह, तारे, पृथ्वी, सूर्य, सूर्यमालिका या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणा. आणि मग आता हे अंतराळामध्ये त्याला कशाचाही आधार नाहीये. असं असताना हे ग्रह तारे एका त्यांनी जो आखून दिलेला एक प्रकारे मार्ग आहे त्या मार्गावरनं कसे फिरत राहतात? हे ग्रह एकमेकांवर आदळत कसे नाहीत? त्यांच्यामधलं अंतर कमी जास्त कसं होत नाही? किंवा त्यातला एक ग्रह खालीच पडला असं कसं होत नाही? ही जी सगळी व्यवस्था आहे, आणि हे 1-2 वर्ष नाही, लाखो वर्ष हे अशाच पद्धतीने अगदी नियमितपणाने ही जी सगळी विश्वरचना चालू आहे, त्या सगळ्या पाठीमागची जी संघटक शक्ती आहे, ती संघटक शक्ती कोणती? ती संघटक शक्ती म्हणजे अतिमानस, असं श्री अरविंदांनी इथे म्हटलेलं आहे. त्या वाक्याचा आपण थोडा नीट अर्थ समजावून घेतला तर लक्षात येतंय बघा. इट इज द सुपर माइंड विच सपोर्ट्स, आधार पुरवतंय, बट इट इज नॉट वर्किंग डायरेक्टली, की ते सपोर्ट करतंय. सुपर माइंड हे विश्व चालवायला आधार पुरवतंय, पण प्रत्यक्ष थेटपणाने कार्य करत नाहीये. हे 1956 सालच्या आधीचं विधान आहे, आणि त्यामुळे हे विधान जे आहे ते तेवढ्यापुरतं आहे. 1956 नंतर मात्र, म्हणजे जेव्हा मदरनी अतिमानसाचं आविष्करण घडवून आणलं, त्याच्यानंतर मात्र ते आता या सृष्टीमध्ये थेटपणाने कार्य करायला लागलेलं आहे. तो भाग आपण पुढच्या भागामध्ये विचारात घेऊया की नक्की काय कार्य घडून आलेलं आहे ते. आता आपल्याला या अतिमानसाचं स्वरूप थोडं जाणून घ्यायचंय. अतिमानसाचं असं म्हणत असताना या अतिमानसाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं हे एक प्रकारे स्वरूप आहे. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं आहे की इथलं जे ज्ञान आहे ते नॉलेज बाय आयडेंटिटी अँड वननेस. नॉलेज बाय आयडेंटिटी हे आपण आधीच्या भागामध्ये सुद्धा समजावून घेतलेलं आहे. अंतस्फूर्त मनाच्या पातळीवर आपण हा विचार केलेला होता बघा, की हे जे ज्ञान आहे ते नॉलेज बाय आयडेंटिटी म्हणजे त्या वस्तुमात्रांशी एकजीव होऊन, एकरस होऊन, एकात्म पाहून आपल्याला जे ज्ञान होतं ते नॉलेज बाय आयडेंटिटी. इथे त्याच्यामध्ये आणखीन एक वरचा स्तर गाठला जातो, तो म्हणजे नॉलेज बाय आयडेंटिटी. असं म्हणत असताना कुठेतरी 2 पण आहे, आणि मग दुसऱ्या वस्तूशी एकात्म पावणं आहे. इथे ते नाही, तर तुम्हीच ते असणं. नॉलेज बाय वननेस, आपणच ते बनायचंय आणि त्यातून येणारं ज्ञान. श्री अरविंदांनी एके ठिकाणी याचं असं उदाहरण दिलंय की मला जेव्हा राग येतो तेव्हा मी स्वयमेव तो राग बनलेलो असतो. हे एकत्व पावणं नाहीये, तर आपण तेच झालेलो असतो, आणि त्यामुळे आपल्याला आपला राग काय आहे तो कळू शकतो, असं त्यांनी एके ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. नॉलेज बाय आयडेंटिटी अँड वननेस, दुजे पण नाहीच तिथे, अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. पुढे
हे जे ज्ञान आहे ते कसं आहे, तर ते रिअल अँड टोटल नॉलेज आहे. ते खरं ज्ञान आहे. खरं ज्ञान म्हणजे काय, तर आता इथे थोडंसं समजावून घेऊया की श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की इथपर्यंतचं जे सगळं ज्ञान आहे ते आपण मनाच्या पातळीकडनं विचार करून अतिमानसाचा विचार करतोय. ठीक आहे, म्हणजे मनाकडून अतिमानसाकडे पाहतो आहोत. त्यामुळे आपल्याला ते जे अतिमानस आहे ते काहीसं अमूर्त वाटतं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट वाटतंय. त्याला त्यांनी ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया असं म्हटलेलं आहे. पण एकदा तुम्ही ही पातळी ओलांडून अतिमानसामध्ये खुद्द प्रवेश केला की मग तिथे जे ज्ञान आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट नाहीये, ते अमूर्त नाहीये, तर ते अत्यंत सघन अशा स्वरूपाचं ज्ञान आहे असं श्री अरविंदांनी म्हटलंय. आणि म्हणून त्याला ते रिअल आयडिया असं म्हणतात. समजून घेऊया. हे डस्टर खरं नाहीये, अमूर्त आहे असं कोणी म्हणू धजावेल का? नाही, कारण ते एवढं कॉन्क्रीट आहे, ते एवढं सघन आहे. श्री अरविंद म्हणतात हे जे अतिमानस आहे ते ह्या कुठल्याही वस्तूपेक्षा अधिक कॉन्क्रीट आहे, अधिक सघन आहे. म्हणजेच आता ते खरं आहे म्हणजे नेमकं काय, तर ही कुठली कल्पना नाहीये, हे प्रत्यक्ष आहे असं श्री अरविंद आणि मदर आपल्याला सांगतात. रिअल अँड टोटल नॉलेज. टोटल नॉलेज, समग्र ज्ञान, ही काय वस्तुस्थिती आहे थोडं समजावून घेऊया. मदरनी जे फुलांना आध्यात्मिक नावं दिली आहेत आणि आध्यात्मिक अर्थ त्याचे सांगितलेत, त्याच्यामध्ये कदंब वृक्षाचं जे फूल आहे त्या फुलाला त्यांनी नाव दिलेलं आहे ते अतिमानसिक सूर्य असं नाव दिलंय. आणि अतिमानसिक सूर्य हे जे फूल आहे ते फूल कसं आहे बघा, असं साधारण चेंडू सारखा त्याचा आकार आहे, गोलाकार आहे. आणि त्याचे परागकण जे आहेत ते असं सर्व बाजूंनी, परागकण म्हणण्यापेक्षा त्याचे पुकेसर आहेत, हे पुकेसर असे सर्व बाजूंनी आपल्याला आलेले दिसतात. कदंबाचं फूल. ठीक आहे, अतिमानसिक सूर्य असं त्याला मदरनी म्हटलेलं आहे. आता कल्पना अशी करूया की बघा, आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला प्रामुख्याने जी ज्ञानेंद्रिय आहे त्यातलं महत्वाचं इंद्रिय म्हणजे डोळे. तर आता कल्पना अशी करायची आहे की हे जे फूल आहे हे फूल म्हणजे जणू काही आपण आहोत, त्यासारखे आपण आहोत. आणि हे जे पुकेसर आहे त्या पुकेसरांच्या जागी जणू काही आपल्याला तिथे डोळे आहेत, म्हणजे सर्वांगाला डोळे आहेत अशी कल्पना केली तर आता त्या डोळ्यांमधनं जे ज्ञान होणार आहे ते सर्वांगीण ज्ञान होणार आहे. सर्व दिशांकडून येणारं ज्ञान आपल्यामध्ये एकत्रित होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की हे जे ज्ञान होतं आहे ते सर्व बाजूंनी, म्हणजे वरून खालून आतून बाहेरून डावीकडून उजवीकडून सर्व बाजूंनी होणारं ज्ञान आहे. म्हणजे त्या ज्ञानाला अविषय असा काही राहिलाच नाही असं ते समग्र ज्ञान आहे. मदरनी हे आपल्याला चांगल्या रीतीने कळावं म्हणून आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. त्या म्हणतात की हे ज्ञान कसं आहे, तर त्याच्यासाठी कळसूत्री बाहुल्या म्हणजे पपेट्स जे असतात त्याचं त्या उदाहरण देत आहेत की बघा, आपण जेव्हा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाहत असतो तेव्हा आपण त्या खेळामध्ये गुंगून गेलेलो असतो. राजा राणीची समजा काहीतरी गोष्ट आहे, तर त्या खेळामध्ये आता काय घडतंय, मग थोड्या वेळाने काय घडणार आहे, मग पुढे काय घडलं, शेवटी काय घडलं, आपण त्या खेळामध्ये गुंगून जाऊन तो खेळ बघत असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये जे काही घडतंय त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या भावभावनांवर होतोय.
सुखदुःख अनुभवायला येत आहेत, वेगवेगळ्या भावना अनुभवायला येत आहेत, उत्सुकता निर्माण होते आहे. हे सगळं कुठे? जेव्हा आपण त्या बाहुल्यांचा खेळ पाहतो आहोत तेव्हा. आता कल्पना करूया की आता त्या बाहुल्या पाहणारे प्रेक्षक आपण नाही आहोत, तर तो बाहुल्यांचा खेळ करणारा कलाकार आपण आहोत. आता लक्षात घ्या की तो जो कलाकार आहे त्या कलाकाराला ह्या खेळ पाहून सुखदुःख होतंय का? त्याला तशी उत्सुकता वाटतेय का? तर तसं ते त्याला वाटत नाहीये. याचं कारण या गोष्टीमध्ये शेवटी काय होणार आहे, कशा रीतीने ते घडून येणार आहे, हे सगळं त्याला माहितीच आहे. त्यामुळे तो अतिशय शांतचित्त आहे. त्याच्यामध्ये कुठलाही भावनांचा उद्रेक, हेलकावे, डोलायमानता असं काहीही होत नाहीये. अगदी त्याच पद्धतीने आपण जेव्हा या विश्वामध्ये वावरत असतो तेव्हा आपण सुखदुःखात्मक जीवन जगत असतो की जे अज्ञानमय जीवन आहे. परंतु अतिमानसामध्ये गेल्यानंतर त्या सगळ्याचा करता करविता एक प्रकारे काय पद्धतीने या सगळ्याकडे पाहत असेल त्याच्याशी आपण एकत्व पावलेले असतो आणि त्यामुळे सुखदुःख नाही तर सुखदुःखाच्या अतीत असलेली आनंदमय अवस्था आपल्याला तिथे अनुभवायला येते असं मदर म्हणतात. ते जे ज्ञान आहे ते त्या स्वरूपाचं असतं. आपण या निमित्ताने आणखीन एका मुद्द्याला जाता जाता सहज स्पर्श केलाय. तो म्हणजे श्री अरविंद ही जी ज्ञानाची दृष्टी आहे ती कशी आहे हे आपल्याला आता इथे समजावून सांगतायत. ते म्हणतायत हे ज्ञान 3 पातळ्यांवरचं असतं. म्हणजे अतिमानसाला ईश्वर किंवा सच्चिदानंद किंवा त्याला परब्रह्म, परमेश्वर नाव काही द्या, डिव्हाइन, ट्रान्सेंडेंटल, हे जे आहे ते काय पद्धतीने या विश्वाकडे पाहत असतं, त्याची त्याकडे पाहण्याची दृष्टी काय असते याचं ज्ञान अतिमानसाला असतं. विश्वातीत होऊन ते अनुभव घेत असतं. दुसरं विश्वात्मक होऊन म्हणजे या विश्वाशी एकरूप होऊन ते जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला उपलब्ध असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यक्ती म्हणून जे आपण आहोत त्या सगळ्यांशी म्हणजे व्यक्तिभूत होऊन त्याला ते ज्ञान ग्रहण करता येतं. किंबहुना त्याला ग्रहण वेगळं करावं लागत नाही, त्याला ज्ञान संपादन करावं लागत नाही. मनाला ज्ञान संपादन करावं लागतं. मनाला ज्ञाताकडून अज्ञाताकडे जावं लागतं. म्हणजे काही ज्या गोष्टी माहिती आहेत त्याच्याकडून जे माहीत नाही त्याच्याकडे त्याला प्रवास करायला लागतो. परंतु इथे मात्र तसं नाही, त्याला ज्ञान संपादन करावं लागत नाही, त्याच्यामध्ये ते ज्ञान अंतर्भूतच असतं. श्री अरविंदांनी त्याचं वर्णन करताना म्हणलंय, सर्व वस्तुभूत गोष्टी आपल्या प्रकाशात धारण करणारी महाकल्पना हे अतिमानसाचे स्वरूप आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की अतिमानसामध्ये सर्व गोष्टी बीजरूपामध्ये आहेत, त्याचं आविष्करण झालेलं नसतं, ते पोटेन्शियल म्हणून तिथे अस्तित्वात असतं. आणि मग अधिमानसाच्या पातळीवर मात्र त्यातनं अनेक कल्पना निर्माण होतात, अनेक गोष्टी त्यातनं निर्माण होतात आणि मग हे समग्र विश्व अशा रीतीने निर्माण होत जातं. हे सगळं अतिमानसामध्ये एकत्वानी असतं. ठीक आहे. तेव्हा सर्व वस्तुभूत गोष्टी आपल्या प्रकाशात धारण करणारी महाकल्पना हे अतिमानसाचे स्वरूप आहे. द सुपरमाइंड इज नोअर अँड क्रिएटर ऑफ इट्स ओन ट्रूथ असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आणि त्याचमुळे म्हणजे सर्व काही स्वतःमध्येच असल्यामुळे त्यामध्ये एक प्रकारे विरोध नाही. नो कॉन्ट्रॅडिक्शन, डिव्हिजन ऑर डिफरन्स बिटवीन इट्स विल अँड इट्स नॉलेज. तिथे ज्ञान
आणि इच्छा यामध्ये अंतर नाही. जसं आपल्या मानवामध्ये ते आहे. आपण त्याचं उदाहरण हे पाहिलं होतं बघा, आठवत असेल तर, की माझ्या आरोग्यासाठी मला व्यायाम केला पाहिजे हे ज्ञान मला आहे, पण इच्छाशक्ती नाही आणि म्हणून नियमितपणाने व्यायाम होत नाही. ठीक आहे, पण सुपर माइंड लेवलला गेल्यानंतर मात्र तिथे ज्ञान आणि इच्छाशक्ती या जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामध्ये फारकत नाही, त्यामध्ये अंतर नाही. न्यायता, सुसंवादित्व आणि एकता या तीनही गोष्टी त्याच्या ठायी एकत्रितपणाने असतात. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे ते असं, द सुपर माइंड हॅज द व्हिजन ऑफ द 3 टाइम्स, म्हणजे ज्याला आपण त्रिकाल दृष्टी असं म्हणतो, ती दृष्टी ह्या अतिमानसाची असते असं श्री अरविंद म्हणतात. अर्थात त्रिकाल दृष्टी म्हणजे सहसा आपण ज्या स्तरावरनं बोलतो की एखादा ज्योतिषी असतो आणि त्या ज्योतिषाबद्दल त्याचं वर्णन करताना म्हटलं जातं की हां, त्यांच्याकडे त्रिकाल दृष्टी आहे. हां, त्या स्वरूपाची त्रिकाल दृष्टी नाही. त्याच्यामध्ये ते फक्त काहीतरी प्रेडिक्शन योग्य करत असतात, तसं नाही. श्री अरविंदांनी अगदी नेमकेपणाने इथे सांगितलंय. काय सांगितलंय बघा, की त्याच्यापाशी काय असतं, तर डायरेक्ट नॉलेज ऑफ पास्ट, इंट्युटिव्ह नॉलेज ऑफ प्रेझेंट आणि प्रोफेटिक नॉलेज ऑफ फ्युचर. जी व्यक्ती अतिमानसाच्या स्तरापर्यंत जाऊन पोचलेली आहे, तिच्याकडे तिन्ही काळ एका दृष्टीत पाहण्याची क्षमता असते. म्हणजे काय असतं, तर भूतकाळात काय घडून गेलेलं आहे त्याचं त्याला थेट ज्ञान असतं. म्हणजे त्याला एखाद्या इतिहासकारासारखं खोदत, अभ्यास करत, संशोधन करत जावं लागत नाही. त्याला थेट त्या काळामध्ये जाऊन पोचता येतं आणि मग त्याला तिथनं ज्ञान होतं. हे जे ज्ञान आहे त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल. मदरनी असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे की पृथ्वीच्या उदयापासून श्री अरविंद आणि मी कायम कार्य करत आलेलो आहोत. आता हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान नजीकच्या भूतकाळातलं नाही आहे, पृथ्वीच्या उगमापासून असं त्या म्हणतात. हे ज्ञान कसं आहे, तर हे ज्ञान अतिमानसिक स्तरावरचं आहे. इंट्युटिव्ह नॉलेज ऑफ प्रेझेंट, वर्तमान काळाचं अंतर्ज्ञानात्मक ज्ञान त्या दृष्टीला दिसत असतं. याचंही उदाहरण परत आपल्याला श्री अरविंदांच्या जीवनात पाहायला मिळतं. ते म्हणजे जेव्हा महायुद्ध चालू होतं तेव्हा रेडिओवरच्या बातम्या हे सगळं तर होतंच, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या दृष्टीला काही गोष्टी दिसत होत्या आणि म्हणून हिटलर काय पद्धतीने ही सगळी जी उत्क्रांती आहे ती काही हजारो वर्ष तो मागे घेऊन जाणार आहे हे त्यांच्या दृष्टीला दिसत होतं. आणि म्हणून चर्चिल सारख्या व्यक्तींवर ते जे कार्य करू शकले ते कार्य हे अशा प्रकारची व्हिजन त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे ते कार्य करू शकले. इंट्युटिव्ह नॉलेज ऑफ प्रेझेंट. आणि तिसरी गोष्ट प्रोफेटिक नॉलेज ऑफ फ्युचर, भविष्यवेधी दृष्टी त्यांच्याकडे असते. ती कशी, परत थोडे दिवसांनी काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, अशा प्रकारची दृष्टी नाही. परत श्री अरविंद मदरचं उदाहरण आपल्या इथे लक्षात येतं. ते असं की आत्ता आपण मानव म्हणून अमुक एका टप्प्यावर आहोत, त्याच्यानंतर अतिमानव आपल्यामधूनच उदयाला यायचा आहे आणि तो सुस्थिर झाला, त्याची अमुक एका टप्प्यापर्यंतची वाटचाल झाली की त्याच्यामधून मग पुढे अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे. हे सगळं भविष्य कथन जे काही हजारो वर्षांनंतरचं भविष्य आहे ते त्यांच्या दृष्टीला आत्ता दिसू शकतं आहे. हे कशामुळे, तर ही त्रिकाल दृष्टी अतिमानसाकडे गेल्यानंतर तुमच्यामध्ये येते असं श्री अरविंद सांगतात. आपल्याला, आपण एक गोष्ट कदाचित सगळ्यांनी पाहिलेली असेल
ती म्हणजे कल्पना करूया, मुंगी चाललेली आहे. मुंगी अतिशय संथपणाने वाटचाल करते आहे आणि आपण इथे आहोत. कल्पना करूया. आणि आपण तिची ही वाटचाल पाहतो आहोत. एक क्षणभर आपण स्वतः मुंगी होऊया आणि आपण वाटचाल करतोय असा विचार करूया. ठीक आहे. वाटचाल चाललेली आहे. आत्ता आपण इथे आहोत समजा, मुंगी म्हणून. हा जो भाग आहे तो काय आहे? हा भूतकाळ झाला त्या मुंगीच्या दृष्टीने. हा जो काही आहे तो वर्तमान काळ झाला आणि हा पुढचा भविष्य काळ झाला. तिला माहित नाहीये काय होणार आहे पुढे ते. ठीक आहे. हे मुंगीच्या नजरेतनं पाहिल्यावर आपल्याला असं दिसतंय. पण तेच आपण इथे आहोत. त्यामुळे आता लक्षात घ्या की आपल्याला या तिन्ही गोष्टी आपल्या नजरेला एकत्रितपणाने दिसतायत. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ एका नजरेत पाहता येतोय. त्रिकाल दृष्टी. का पाहता येतोय तो? मुंगीचा त्रिकाल आपल्याला पाहता येतोय कारण आपण त्या मुंगीपेक्षा कितीतरी पटीने वर उठलेले आहोत. अगदी त्याच पद्धतीने या विश्वामध्ये जे काही चाललेलं आहे ते अतिमानसाच्या पातळीवर गेल्यानंतर त्याला ते एका नजरेत सगळं दिसू शकतं, असं श्री अरविंद इथे सांगताहेत. श्री अरविंदांना असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की हे सगळं जे अतिमानस आहे ते विश्वाला सपोर्ट करतंय, म्हणजे नेमकं या विश्वामध्ये त्याचं काय कार्य चालू आहे ते काही दिसतं का आपल्याला काही प्रकारे? तर श्री अरविंदांनी त्याचं उत्तर काय दिलंय बघा. ते म्हणतात, मॅटरमध्ये म्हणजे जडभौतिक जे आहे त्या जडभौतिकामध्ये आपल्याला सुपरमाइंड कशाच्या रूपाने दिसतं, म्हणजे ते कार्यरत आहे हे कसं जाणवतं? तर जडभौतिक सृष्टीमधले जे नियम आहेत ते अतिशय निरपवाद नियम आहेत. अगदी ते त्याच पद्धतीने गोष्टी घडत राहणार म्हणजे राहणार. अगदी इतकं परफेक्शन, परिपूर्णत्व हे अतिमानसाचा परिणाम आहे. किंबहुना तिथे अतिमानस कार्यरत असल्याचं ते दर्शक आहे, असं श्री अरविंद म्हणतात. जडभौतिकामध्ये याचा विचार झाला. आता शरीराच्या पातळीवर आपण थोडा विचार करूया. आपल्या लक्षात असं येतं बघा की उदाहरणार्थ आपल्या ज्या सगळ्या क्रिया चालतायत, श्वसन क्रिया असेल, पचन क्रिया असेल, रक्ताभिसरण क्रिया असेल, किंवा अगदी एखादी जखम झाल्यानंतर रक्त येणं असेल, रक्त आल्यानंतर त्या जखमेमध्ये झालेला कचरा त्याचा निचरा होणं असेल, हे सगळं आपण त्या शरीराला सांगून करून घेतो का? नक्कीच नाही. तर हे जे अगदी आपसूकपणाने, आपोआपपणाने हे सगळं जे होत राहतं ते कार्य कुणाचं? तर ते कार्य अतिमानसाचं आहे, असं इथे ते म्हणत आहेत. अगदी आपल्या शरीराला काय अन्न ग्रहण केलं पाहिजे आणि काय नाही हे सुद्धा सांगणारी जी बुद्धी आहे ती अतिमानस आहे, असं श्री अरविंद इथे म्हणत आहेत. ठीक आहे. अर्थात त्यांनी पुढे हेही सांगितलंय, मानवी स्वभाव आपल्याला माहितीये बघा की प्राणाच्या आवडीनिवडी आणि मनाची पसंती नापसंती यामुळे त्याच्यामध्ये ते सगळं मिश्रण होतं आणि त्यामुळे आपण ती बुद्धी पण कदाचित गमावून बसतो. पण प्राण्यांमध्ये मात्र ही बुद्धी अजूनही तशीच शिल्लक असते. म्हणून आपल्याला असं आढळतं की प्राणी उपजत प्रेरणेने ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या पाठीमागची असलेली ती उपजत प्रेरणा म्हणून जी आहे ती अतिमानसाची प्रेरणा आहे, असं श्री अरविंद म्हणतात. म्हणजे कुत्रा जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो स्वतःहून जाऊन कुठेतरी जाऊन दुर्वा खाऊन येणं, किंवा अगदी अंतःप्रेरणेने, उपजत प्रेरणेने लाखो किलोमीटर प्रवास करून पक्षी अमुक एका ठिकाणी स्थलांतर करतात
त्यांना ही बुद्धी कोण देतं? कुठून कसं जायचं, कुठे थांबायचं, तिथे जाऊन काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतील, किंवा अगदी कासवाची पिल्लं जन्माला आल्याबरोबर, ती जन्माला येतात जमिनीवर, पण आल्या आल्या ती समुद्राच्या दिशेने चालायला लागतात, ही जी काही प्रेरणा आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत. ही आपण नमुन्यादाखल 3-4 उदाहरणं पाहिली. ही जी सगळी उपजत प्रेरणा प्राण्यांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये जी आहे, ती सुपर माइंडचं कार्य आहे असं ते म्हणतात. मग साहजिकच प्रश्न विचारला पुढचा, माणसामध्ये तिचं कार्य कशा पद्धतीने दिसतं? तर श्री अरविंदांनी सांगितलंय की मनुष्यामध्ये अंतस्फूर्त मन म्हणून जे आहे, त्याच्या ठिकाणी सुपर माइंडचं कार्य पाहायला मिळतं. आपल्याला जी अंतस्फूर्ती येते, ती अंतस्फूर्ती कुठून येते? तर ती सुपर माइंड कडून येते. अर्थात ती सगळ्यांना येते असं नाही, पण काही जे थोडे प्रगत झालेले असतात त्यांच्या मनामध्ये ही अंतस्फूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ती जी आहे ते सुपर माइंडचं कार्य आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून आपल्याला जर हा प्रवास करायचा असेल, सेल्फ परफेक्शनचा प्रवास करायचा असेल, तर श्री अरविंदांनी म्हटलंय बघा, बाय अ डेव्हलपमेंट ऑफ अन इंट्युटिव्ह माइंड that we can make the first step towards the self-existent, spontaneous and direct supramental knowledge. या स्पॉन्टॅनियस, उत्स्फूर्त असलेल्या, थेट असलेल्या अतिमानसिक ज्ञानापर्यंत जाऊन पोचायचं असेल तर आपल्याला पहिली पावलं टाकली पाहिजेत. ती कुठच्या दिशेने? तर ती आपण किमान मनाकडून अंतस्फूर्त मनापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे असं ते म्हणतात. अतिमानस हा सूर्य असं जर गृहीत धरलं, त्याला त्याची उपमा दिलीच जाते, तर अतिमानसिक सूर्याची पहिली किरणं मनुष्याला जी अनुभवायला मिळतात, ती अंतस्फूर्त मनाच्या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतात असं सांगितलं जातं. म्हणून अंतस्फूर्त मनापर्यंत जाणं ही आपल्या प्रवासाचा पहिला एक प्रकारचा महत्वाचा मुक्कामाचं ठिकाण आहे असं म्हणता येईल. आपण हे सगळं मागच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे. कदाचित आपल्याला असं वाटेल की बापरे, हे किती दूरस्थ आहे, केवढं काय काय हे लांबवरचं आहे. पण इथे मनामध्ये एक दृढ विश्वास बाळगायचा आहे आणि कार्यरत व्हायचं आहे. श्री अरविंदांनी आपल्याला आठवत असेल तर अंतस्फूर्त मनापर्यंत कसं पोहोचायचं याच्यासाठीचे 4 मार्ग सांगितलेले आहेत. आणि ते 4 मार्ग आठवत असतील तर ठीक, नाही तर पुन्हा एकदा त्या भागापर्यंत जाऊन ते पहा आणि मग लक्षात येईल की अरे, ते 4 मार्ग आपल्या आवाक्यातले आहेत. मग हा प्रयत्न करणं मात्र आपण गरजेचं आहे. आणि या सगळ्या विचारावर, म्हणजे श्री अरविंद आणि मदर हे जे सगळं सांगता आहेत, त्या विचारांवर विश्वास ठेवून, दृढ श्रद्धा ठेवून, का ठेवायचे? कारण तो त्यांच्या अनुभवाचा प्रांत आहे. त्याच्यावर दृढ विश्वास ठेवून आपल्याला हे मार्गक्रमण करायचं आहे असं लक्षात घ्या. अर्थात परत हे करत असताना कोणतीही महत्वाकांक्षा नको, तर साधना करत राहायची आहे, मार्गावरून वाटचाल करत राहायची आहे. उद्दिष्ट ते ठेवायचंय, पण महत्वाकांक्षा न बाळगता आपल्या साधनेचा स्वाभाविक परिणाम, स्वाभाविक प्रोग्रेशन म्हणून एक ना एक दिवस आपण अंतस्फूर्त मनाकडे जाऊन पोहोचू आणि मग तिथून मग आपल्याला या अतिमानसाची निदान खरी तोंडोळख का होईना व्हायला लागेल. आत्ता आपण हे सगळं केवळ वैचारिक पातळीवर समजावून घेतो आहोत. त्यामुळे ते जे ज्ञान आत्ता आपण घेतो आहोत ते ज्ञान एक प्रकारे सदोष ज्ञान आहे. पण इथे गेल्यानंतर मात्र आपल्याला ते जे ज्ञान होईल त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी असणार नाही, ते समग्र ज्ञान असेल. ठीक आहे. अधिमानसाच्या पातळीवर आपण पाहिलं होतं की द्वंद्वात्मकता आहे, 2 पण आहे.
सगळं आपण मागच्या याला पाहिलंय. आणि अतिमानसाच्या पातळीवर गेल्यावर द्वंद्वातीत होतीये व्यक्ती असं ते म्हणतात. तिथे दोन अगदी विरोधी गोष्टींमध्ये सुमेळ आढळतोय. म्हणजे अतिमानसाच्या पातळीवर गेल्यानंतर सगुण निर्गुण असा भेदच मुळी नाही. विश्व वेगळं मी वेगळी असा भेदच मुळी नाही. किंवा त्यांनी काय काय म्हणले बघा, अगदी विरोधी ज्या जोड्या आहेत त्या दोन्ही एकाच ठिकाणी आढळतात. म्हणजे ॲब्सोल्यूट रेस्ट अँड ॲब्सोल्यूट ॲक्टिव्हिटी. एकाच वेळेला विश्रांती आणि एकाच वेळेला कृतिशीलता. एकाच वेळेला ॲब्सोल्यूट सायलेन्स आणि ॲब्सोल्यूट एक्सप्रेशन. अगदी विरोधी असणाऱ्या या जोड्या एकाच ठिकाणी आढळतात. आपल्याला उदाहरणासाठी म्हणून लक्षात घेता येईल की पृथ्वी, आपला अनुभव काय आहे जेव्हा आपण मन प्राण शरीरबद्ध असताना आपला अनुभव आहे की पृथ्वी अचल आहे, एका जागी स्थिर आहे. आणि तेच आपण जर वरच्या स्तरावर गेलो तर काय अनुभव येतो की ती गतिमान आहे, ती प्रचंड वेगाने फिरते आहे. म्हणजे एका वेळेला अचल आणि दुसऱ्या ठिकाणी गतिमान. ह्या दोन्ही गोष्टीचं जे ज्ञान आहे ते सदोष ज्ञान आहे. कारण अतिमानसिक दृष्टीला असं दिसतंय की ती एकाच वेळेला प्रचंड गतिमान आहे आणि त्याच वेळेला ती तितकी स्थिर आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्वानी आहेत. हे आपल्या मानवी बुद्धीला समजूच शकत नाही. श्री अरविंदांनी इथे काय म्हटलंय बघा, यू कॅन से दॅट द सुपर माइंड इज हार्डर दॅन द डायमंड अँड येट मोर फ्लुइड दॅन गॅस. कसं समजणार हे? अतिमानस हे एकाच वेळेला अगदी हिरा हा सगळ्यात कठीण असा मानला जातो, त्याच्याही पेक्षा कठीण आहे. आणि त्याच वेळेला ते एखादा जो वायू असतो त्या वायूपेक्षा सुद्धा ते तरल आहे, द्राव्य आहे असं ते म्हणतात. ठीक आहे, ते द्रवरूप आहे असं ते म्हणत आहेत. हे दोन्ही एकाच वेळेला हे समजणं सुद्धा मुश्किल आहे. या अतिमानसाचा उल्लेख करायचा झाला तर वेदोपनिषदामध्ये त्याला आपण मगाशी त्याचा जाता जाता उल्लेख केला होता की त्याला सूर्याची उपमा दिली जाते. अतिमानसिक सूर्य. श्री अरविंद म्हणतात त्यांच्या दृष्टीने अतिमानसाचं वर्णन करायचं झालं तर स्क्वेअर म्हणजे चौरस ही त्याची प्रतिकात्मक खूण असल्यासारखं म्हणता येईल असं त्यांना वाटतंय. आणि मग आता आपल्या लक्षात येतं बघा, श्री अरविंदांचं अवतार म्हणून कार्य अतिमानसाशीच संबंधित आहे. त्यांच्या प्रतीकामध्ये, श्री अरविंदांच्या प्रतीकामध्ये अगदी मध्यभागी आपल्याला चौरस दिसतो. आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत वगैरे तो भाग वेगळा. परंतु इथे चौरस हे अतिमानसाचं प्रतीक म्हणता येईल असं श्री अरविंद म्हणतात. ह्या अतिमानसापर्यंत का जायचंय? श्री अरविंदांनी असं म्हटलंय की आत्तापर्यंत अशी समजूत आहे की लाईफ इज फॉल्स अँड इम्परफेक्ट. त्यातल्या इम्परफेक्ट हे जीवन अपूर्ण आहे याचा अनुभव तुम्ही आम्ही आत्ता सुद्धा घेऊ शकतो. पण ते मिथ्या आहे असं समजलं जायचं. आणि त्यामुळे ते जर अपूर्ण आहे तर हे जीवन सोडून द्यायचं, हे जग सोडून द्यायचं आणि मग कुठेतरी वरती परमेश्वराशी जाऊन एकरूप व्हायचं आणि विलय पावायचं, मुक्ती मिळवायची, हे मानलं जात होतं. श्री अरविंद काय म्हणतायत बघा, ते म्हणतायत भलेही जीवन इम्परफेक्ट असेल बट वी कॅन मॅनिफेस्ट ट्रुथ अँड परफेक्शन हिअर. हिअर म्हणजे ह्या पृथ्वीवर. हे गृहीतक घेऊनच श्री अरविंदांची सगळी वाटचाल आहे. काय म्हणतात? वी कॅन मॅनिफेस्ट ट्रुथ. हे सगळं जे आहे सच्चिदानंदाच्या स्तरावर असलेलं ट्रुथ, सत्य, हे आपण ह्या पृथ्वी तलावर उतरवू शकतो. ह्या स्तरावर असलेलं पूर्णत्व, परफेक्शन
हे आपण पृथ्वी तलावर उतरवू शकतो, ही धारणा घेऊन त्यांची सगळी वाटचाल आहे. आणि हे आपण अतिमानसापर्यंत जेव्हा जाऊन पोचू तेव्हाच ही गोष्ट शक्य होणार आहे. श्री अरविंदांनी या स्तरापर्यंत पोचून, अतिमानसाच्या स्तरापर्यंत पोचून, किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन पण अतिमानसाचे 3 स्तर सांगितलेले आहेत. अर्थात हा आत्ता आपण फक्त निर्देश करतो आहोत. आपण आधी एक समजावून घेऊया की मगाशी म्हटलं तसं अतिमानसाचं प्रतिबिंब आपल्या या सृष्टीमध्ये कुठे पाहायला मिळतंय, तर अंतस्फूर्त मनामध्ये. आणि अंतस्फूर्त मन आपण जेव्हा विचारात घेतलं तेव्हा त्या ज्ञानाचे 4 प्रकार विचारात घेतले. त्यातले 2 प्रकार होते ते अंतस्फूर्तीशी संबंधित होते. एक प्रकार होता अंतर्ज्ञान आणि तिसरा होता साक्षात्कार. हे जे 3 प्रकार होते त्या प्रत्येक प्रकाराशी समांतर असणारा अनुभव हा अतिमानस पातळीवर जेव्हा येतोय तेव्हा ते जे स्तर तयार होत आहेत त्याला श्री अरविंदांनी नावं दिलेली आहे. पहिला जो स्तर आहे अंतस्फूर्त मनाच्या पातळीवरचं ज्ञान, अंतस्फूर्तीचं ज्ञान, म्हणजे आपण 2 भाग पाहिलेले आठवत असतील बघा, सत्य स्पर्श आणि सत्य सत्य यातला विवेक. तर हे जेव्हा अतिमानसाच्या पातळीवर जातंय तेव्हा त्याला इंटरप्रिटेटिव्ह सुपरमाइंड, म्हणजे आपण मराठीकरण त्याचं करायचं झालं तर विवरणात्मक अतिमानस असं त्याला म्हणता येईल. अंतस्फूर्त मनाच्या पातळीवरचा दुसरा प्रकार म्हणजे अंतज्ञानाचा सत्य श्रवण किंवा ज्याला श्रुती असं म्हटलं, ते जेव्हा अतिमानसाच्या पातळीवर अनुभवायला येतंय तेव्हा त्याला रिप्रेझेंटेटिव्ह सुपरमाइंड म्हणजे प्रातिनिधिक अतिमानस असं आपण त्याला म्हणू शकतोय. आणि तिसरं अंतस्फूर्त मनाच्या पातळीवर जो साक्षात्काराचा प्रकार होता तो आता अतिमानसाच्या पातळीवर गेल्यावर त्याला इम्परेटिव्ह सुपरमाइंड असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा हे सुपरमाइंड मधले 3 स्तर त्यांनी एक प्रकारे सांगितलेले आहेत. आता आपण समारोपाकडे येतो आहोत आणि तेव्हा श्री अरविंदांचं एक विधान जे महत्वाचं आहे ते आपण पाहतो आहोत. द ओव्हरमाइंड डज नॉट अँड कॅनॉट पॉझेस द पॉवर टू ट्रान्सफॉर्म ह्युमॅनिटी इन टू डिव्हाइन नेचर. फॉर दॅट द सुप्रामेंटल इज द सोल इफेक्टिव्ह एजंट. आपण अधिमानसाच्या वेळेला अधिमानसाची मर्यादा म्हणून जी समजावून घेतलेली होती त्याचा आता इथे संदर्भ आहे बघा, की अधिमानस कितीही महान असलं, कितीही सामर्थ्यवान असलं तरी त्या सामर्थ्यामुळे मन आणि प्राण यांचं एक वेळ रूपांतरण होऊ शकेल, पण शरीराचं रूपांतरण होऊन समग्र पृथ्वीचं जर रूपांतरण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी अधिमानस पुरेसं नाही. मग ते सामर्थ्य फक्त अतिमानसामध्ये आहे. म्हणून या पृथ्वीचं दिव्य जीवनामध्ये रूपांतरण घडवण्याचं जे कार्य करण्यासाठी श्री अरविंद इथे अवतार धारण करते झाले होते ते कार्य कोणामुळे घडून येणार आहे, तर ते कार्य एकमेव अतिमानसाकडून घडून यायचं आहे. आणि म्हणून संपूर्ण आयुष्यभर मदर आणि श्री अरविंदो यांनी जो ध्यास घेतलेला होता तो अतिमानस पृथ्वी चेतनेमध्ये उतरवण्याचा आणि ते सुप्रतिष्ठित करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला होता. संपूर्ण जीवन त्यांनी त्याच कार्यासाठी व्यतीत केलेलं आहे हे आता आपल्याला माहिती आहे. तेव्हा अतिमानस म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं कार्य काय, हे आपण एक प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढ्या मनाच्या तोकड्या बुद्धीमधून समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्यक्षामध्ये हे अतिमानसाचं आविष्करण या पृथ्वी चेतनेमध्ये कसं झालं हे आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत. आज आत्ता आपण इथेच थांबतो आहोत.
धन्यवाद.